आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं विकवायचं, मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता येतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? अनेक पत्रकार सांगतात नाही नाही, पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा? त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही, त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार, प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार. कोणाच्या दबावाखाली? का तुम्ही असे सगळेजण बॅकफुटवरती येऊन का खेळतात मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये हिंमत आहे का असं कोणाची बोलायची? परंतु त्यांच्यावरती त्या प्रकारचा दबावच नाहीये. आज ही गोष्ट त्यांनी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, बंगालमध्ये करून दाखवावी, लांब कशाला गुजरातमध्ये करून दाखवावी. या मी गुजराती नाही बोलणार, हिंदीच बोलणार, करून दाखवावी. हे तुमच्याच नाकावर टिचून येऊन का बोलतात? याचं कारण मी अनेकदा बोलत आलोय, जिथे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात. घुशी खडकात नाही होत, खडकात वाव नसतो त्यांना. जी राज्य त्यांचे लोक हे ज्यावेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असली लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. चार गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही?